वाल्मिक कराडचा न्यायालयातला मुक्काम वाढलाय। वाल्मिक कराडची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे आणि त्याच्या या वैद्यकीय तपासणीच्या साठी रक्ताचे नमुने घेण्यात आलेले आहेत। वाल्मिकला भविष्यामध्ये रुग्णालयात ठेवण्याची वेळ आली तर त्यासाठी त्याचा बचाव कितपत योग्य आहे हेही तपास यंत्रणा चाचपडून पाहतात। विजय चिडेंनी या प्रकरणी आढावा घेतलाय। विजय चिडे हे आमचे स्थानिक प्रतिनिधी आहेत। वाल्मिक कराड याची आज SIT कोठडी जी आहे ती संपली। त्यानंतर त्याला न्यायालयामध्ये VC द्वारे दाखल केला असता त्याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी जी आहे ती न्यायालयाने सुनावलेली। त्यानंतर वाल्मिक कराड याला बीड शहर पोलीस ठाण्यातून हलवून त्याच्यावरती त्याची आरोग्य तपासणी जी आहे ती शासकीय रुग्णालयामध्ये करण्यात आली। त्या ठिकाणी त्याच्यावरती 20 मिनिटं तपासणी करण्यात आली। त्यानंतर वाल्मिक कराडला जे आहे ते बीड जिल्हा कारागृहामध्ये जे आहे ते ठेवण्यात आलेले। पुढील 14 दिवस आता वाल्मिक कराड याच कारागृहामध्ये मुक्काम ठेवणार आहेत। त्यामुळे वाल्मिक कराड यांच्यावरती सध्या मोकोका देखील लावण्यात आलेला आहे। पुढील 14 दिवस त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। मात्र यामध्ये SITने हे देखील मांडलेलं आहे की जेव्हा आम्हाला तपासाचा भाग पडेल तेव्हा पुन्हा पोलीस कोठडीची आम्ही मागणी करू शकतो, असं देखील SIT कडून सांगण्यात आले आहे। त्यामुळे आता पुढील 14 दिवस वाल्मिक कराड हा याच कारागृहामध्ये राहणार आहे। त्यामुळे आता वाल्मिक कराड यांच्यावरती सध्या तरी त्याच्याकडून जामिनीचा अर्ज जो आहे तो कुठेही दाखल करण्यात आलेला नाही। मात्र आता वाल्मिक कराड जामिनीसाठी अर्ज दाखल करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन राहुल चव्हाणसह विजय चिडे, बीड।